कुठला पेंट मारला पाहिजे. ब्रिजवर भरपूर ट्रॅफिक लागलंय, काय माहित काय झालंय का पुढे काय. कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज बाहेर पडतोय पाऊस, त्याच्यामुळे आपल्याला आज काम कमी असणार आहे. पण बघू, जर पाऊस थांबला तर आपण काम आपले चालू ठेवणार आहे. पाऊस सध्या तरी कमी झाला आहे, तर बघूया आज काय होतंय. सध्या पाऊस पूर्णपणे थांबला आहे. आता पूर्णपणे पाऊस थांबला तर आता आपण चाललोय साईडवर. बघूया, जर पाऊस नाही पडला तर आपलं काम चालू असेल. आज ब्रिजवर भरपूर ट्रॅफिक लागलंय, काय माहित काय झालंय का पुढे काय. हे तसं तुम्ही बघू शकता की हे सर्व काम आपण केलेलं आहे. अँगलला ऑइल पेंट मारलेला आहे आणि सिमेंट शीटला ॲपेक्स मारलेला आहे आपण. सध्या पाऊस थांबला आहे म्हणून आहे ना, आपण पहिलं आउटसाईडचं काम पूर्ण करून घेतो. जेवढे की बांबू बांधायचे बाकी आहेत ते जेवढे होऊ शकतात तेवढे बांधून घ्यायचे, कारण पाऊस जर आला तर आपल्याला ते बांधता येणार नाही. त्यासाठी पहिलं आउटसाईडचं जेवढंही काम असेल ना ते पूर्ण करायचं आपल्याला. म्हणून आज आपण आउटसाईडचे बांबू बांधत आहे आणि परत आपण इनसाईडचं जे पाऊस आला की इनसाईडचं जेवढं काम करता येईल ना आपण तेवढं काम करून घेणार आहे. मी नक्की काम काय करतो आहे एका व्हिडिओमध्ये मी प्रॉपर ते तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. आपण कशा पद्धतीने काम करतो हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये प्रॉपर सांगेन. लवकरच आपण एक सिरीज बनवणार आहे की ज्याच्यात पेंटिंगबद्दल भरपूर काही माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्की फॉलो करा. पेंटिंगबद्दल बऱ्याच माहिती मी तुम्हाला ह्या आपल्या व्लॉगिंग चॅनलवर आणि एक आपण पेंटिंगची एक सिरीज बनवणार आहे, ज्याच्यात आपण घराला कसं पेंट मारायचे, कुठला पेंट मारला पाहिजे, कशा पद्धतीने घरातली कामं केली पाहिजे हे तुम्हाला मी ह्याच चॅनलवर सर्व काही सांगणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या ह्या साईडवर भरपूर कामं चालू आहेत, त्याच्यामुळे ना साईडचा भरपूर आवाज येतो आहे. मला माहीत नाही की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही. इंट्रोपर्सनला व्लॉग बनवणे किती अवघड जाते हे तुम्हाला ह्या व्लॉगिंग चॅनलवर नक्की दिसेल, कारण मी जास्त लोकांशी बोलत नाही. त्याच्यामुळे ना मला सध्या भरपूर त्रास होतो की आजूबाजूला कोणी असलं तर नक्की काय बोलायचं. मी हळूहळू इम्प्रूव्ह करेन मी स्वतःला, पण ह्याच्यात मी माझी लाईफ हळूहळू कशी इम्प्रूव्ह करतो आहे हेच तुम्हाला ह्या व्लॉगिंग चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. मी तुम्हाला लवकरच माझ्या फॅमिलीचा पण इंट्रो करून देईन. तर चला कंटिन्यू करू. मला हॉस्पिटलला जायचं आहे. चला तर पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया इथून पुढे. आणि हो, ही साईड नक्की आधी कशी दिसत होती आता तुम्ही हे बघत असाल. हे पहिलं असं नव्हतं दिसत. हे आधी कसं दिसत होतं ना, मी तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोज शेअर करेन ह्याच व्हिडिओमध्ये. ते तुम्ही बघा आणि किती डिफरन्स आहे पहिल्या आणि आधीच्यात आणि आत्ताच्यात ते बघू शकता तुम्ही. पाऊस आता परत चालू झालेला आहे. आता आपल्याला काम थोडा वेळ थांबवावं लागेल, तरच मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. त्या हॉस्पिटलला पण जायला उशीर झाला आहे. इथे आत्ताशी थोडा पाऊस चालू झाला आहे. आजकाल बोईसरमध्ये ना एवढ्या साईडला गाड्या लागतात ना, एखादी जर गाडी फुटून जात असेल मोठी गाडी तर त्याला ओव्हरटेक करायला पण येत नाही. एक तर पहिलाच उशीर झाला आहे आणि त्याच्यात अजून उशीर होतोय. रस्त्यावर एवढ्या गाड्या उभ्या करतात नाही लोक, त्यांच्यामुळे आता गाडीला जर ओव्हरटेक करायचं असेल ते पण होत नाही. एक ओव्हरटेक केली तर आता ही दुसरी गाडी पुढे. आणि आजूबाजूचा रस्ता पण खाली आहे, असं नाही की गर्दी आहे. पुढे पूर्ण रस्ता खाली आहे. हे असं आजूबाजूला गाड्या लावतात ना, हे ट्रक, त्याच्यामुळे ओव्हरटेक करायला येत नाही. जागा रस्त्यावर कमी राहत्या. आपलं बोईसरमध्ये एवढे प्रोजेक्ट येत आहेत, पण मला असं वाटतं की कधी आपलं बोईसर भरपूर मागं राहिलं आहे.
जेवढं ग्रोथ पाहिजे होती ना बोईसरची तेवढी नाही मिळत. रस्ते बरोबर नाही, काय नाही, कुठल्या गोष्टीचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही. ते एक पाऊस पडला की पूर्ण रस्त्याचे खड्डे झाले. आत्ताच आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर आलो. आता आधार कार्ड सेंटरमध्ये जायचं आहे आम्हाला. आपल्याला एका कंपनीतून कॉल आला होता म्हणून आता आपण निघालो एका साईडवर. आपल्या एका कंपनीत आपल्याला बोलवलं, त्यासाठी निघालो. अरे गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. आता पहिलं गाडीत हवा मारूया आणि मग पंक्चर काढून मग आता आपल्याला कंपनीत जावं लागेल. लवकर पंक्चरवाल्याकडे गेलं पाहिजे, हवा लवकर जात आहे. चला भेटूया पंक्चरवाल्यापासून. आपण आता आलो आहे अधिकारी पेट्रोल पंपाशी. आता इथे आपण पंपायला पंक्चर काढून मग कंपनीत जाणार आहे. दोन पंक्चर निघलेत आपल्या गाडीत. भाई 2 पंक्चर निघाले. मला वाटलं एक असेल पण 2 निघाले पंक्चर. आता पंक्चर काढलाय आपण. आता आपण जातोय कंपनीत. त्यावेळेस आपल्याला कुठं अर्जंट जायचं असेल ना, त्याच वेळेस नक्की काही ना काही गडबड होते. जसं अर्जंट आज आपल्याला एका कंपनीत पोचायचं होतं, तर गाडीचा टायरच पंक्चर झाला. आता मी पोचलोय कंपनीजवळ. आता फक्त आतमधनं जाऊन आलोच. म्हणजे किती पण काही झालं तरी आपण बरोबर टायमिंगवर पोचलोय. आत्ता कंपनीतलं काम झालं. 5 वाजलेत आता. खूप उशीर झाला या कामाला. आता आपण जाऊया घरी. आज दिवसभरात बारीक पाऊस कंटिन्यू चालू आहे. बारीक पाऊस चालू आहे म्हणून गरमी कमी आहे आता. आपण आता वडापाव घ्यायला आलोय. वातावरण असं आहे की वडापाव खाण्याची इच्छा झाल्या. तर आता मी एकटा तर कधी खात नाही, म्हणून मी घरी पार्सल घेऊन चाललो आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.